नमस्कार मंडळी. जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा. तसेच बेल आयकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा. ऑफिसवाली लव्ह स्टोरी भाग 12. जेवताना ऋतू बाबा आणि मोठ्या आईला ऑफिसमध्ये परवा पार्टी असल्याचं सांगते आणि उद्या मेघाबरोबर शॉपिंगला जाऊ का हेही विचारते. अगं जा ना, त्यात काय विचारायचं, मी आहे चिवजवळ. तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस, मोठी आई तिला खात्री देत म्हणतात. हो, तू जा निश्चिंत. तुला जे घ्यायचंय ते घे. इथली अजिबात काळजी करू नकोस. निवांत जा. परीसोबत आम्ही आहोतच. आणि पार्टीला तुझ्यासोबत दीक्षा असेलच ना? ऋतूचे बाबा तिला परमिशन देत दीक्षाविषयी विचारतात. हो, ती पण असेलच. मी सांगितलं नाही ना बाबा तुम्हाला? तिचे मामा आजारी असल्यामुळे ती 2 दिवस ऑफिसला आली नव्हती. पण आता त्यांची तब्येत बरी आहे. त्यामुळे ती उद्यापासून ऑफिसला येईल. ऋतू त्यांना सांगते. काय झालं होतं त्यांना? ऋतूचे बाबा विचारतात. अचानक चक्कर येऊन पडले ते. BP लो झाला होता त्यांचा. घरी तिची मामी एकटीच होती म्हणून त्यांनी दीक्षाला सांगितलं. आणि अशा वेळी काही सुचत नाही ना काय करावं. नशीब त्यांनी लगेच दीक्षाला कॉल केला. ऋतू त्यांना सांगते. अगं अचानक कशी चक्कर आली? त्यांना काही टेन्शन होतं का? ऋतूचे बाबा विचारतात. ते काही माहीत नाही, पण त्यांच्या बीपीच्या गोळ्या चुकल्या होत्या बहुतेक, म्हणून त्यांचा अचानक BP लो झाला. पण ते आता ठीक आहेत. दीक्षाची आई राहणार आहे अजून 2-3 दिवस तिथे. ऋतू तिला जेवढं माहीत आहे तेवढं ती त्यांना सांगते. बोलता बोलता तिचं लक्ष सियाकडे जातं. तिला ती शांत वाटते. मोठ्या आईकडे आणि बाबांकडे बघून डोळ्यांनीच विचारते, काय झालं? मोठी आई मान हलवत, माहीत नाही, तूच बोल म्हणून खुणावतात. ऋतू एक नजर बाबांकडे बघतो. तेही मला माहीत नाही अशा एक्सप्रेशनने बघतात. ऋतू एक सुस्कारा टाकते आणि परीसोबत बोलायला वळते. मोठी आई, अगं तू माझ्या छोट्या चिवला पाहिलं आहेस का? रोज किती चिवचिव असते तिची. आज बघ ना माझी चिव माझ्याशी बोलली सुद्धा नाही. ती रागवली का ग तिच्या मम्मावर? ऋतू बिचारा चेहरा करत चिवकडे बघून म्हणते. मम्मा तू मला नाही नेणार पालतीला? मला पण यायचंय पालतीला. मी नेते ना तुला माझ्या फ्रेंड्सच्या बर्थडे पालतीला. तसेच तू नाही नेणार मला? चिव बारीक तोंड करत म्हणते. अगं माझा बच्चा, म्हणून रुसली होय तू? अगं सोना, ती पार्टी मोठ्यांची आहे. तिथे माझे बॉस असणार आहेत आणि ऑफिस पार्टीमध्ये आम्ही कामाचं बोलणार आहोत. तिथे छोटी मुलं कोणीच नसणार. मग तुला तिथे कंटाळा येईल ना, म्हणून नव्हते नेणार. पण तुला यायचं असेल तर ठीक आहे. माझे बॉस मला थोडं ओरडतील, पण चालेल. मी माझ्या परीसाठी त्यांचा ओरडा खाईन. ऋतू तोंड पाडत बोलते. थोडा विचार करून चिव म्हणते. नको मम्मा, मी नाही येणार. तू जा. तुझे बॉस तुला मग नाही ओरडणार. मी राहीन आजी सोबत आणि मोठ्या आई सोबत. तू जा पालतीला दीक्षा माऊ सोबत. चिव समजूतदारपणे म्हणते. पक्का ना मी जाऊ दीक्षा माऊ सोबत? तू रडणार नाहीस ना? ऋतू पुन्हा एकदा तिला विचारते. हो मम्मा तू जा. मी नाही रडणार. आय एम बिग गर्ल नाव. चिव हसून म्हणते. माझी गुड गर्ल ती. ओके देन, आय प्रॉमिस यू. या येणाऱ्या संडेला तुझ्या मामूला आणि दीक्षा मावशीला बोलवून पिझ्झा पार्टी करूया.
तुझे फ्रेंड्स दिव्या, तानी यांनाही बोलवूया, चालेल? रितू स्माईल करत विचारते. खरंच मम्मा? तू दिव्या आणि तानीला बोलवणार? चिऊ डोळ्यात चमक घेऊन विचारते. येस, पक्कावाला प्रॉमिस. तू त्यांना सांग, माझ्या मम्मानं पार्टीसाठी संडेला बोलवलंय म्हणून. रितू तिचे लाड करत म्हणते. ओ ते मी उद्याच सांगते त्यांना. चिऊ आनंदाने हसते. चल, आता जा आज्जू सोबत राऊंड मारायला. रितू तिच्या पुढ्यातला ताट उचलत तिला सांगते. बाय मम्मा, बाय मोठी आजी. चिऊ पळत तिच्या आज्जू सोबत बाहेर फिरायला निघून जाते. मला वाटलं होतं तुझ्या मागे लागेल ही आता. मला पण घेऊन चल म्हणून. पण किती छान समजावलं तू तिला, आणि तिनं पण लगेच ऐकलं तुझं. मोठी आई कौतुकाने म्हणाल्या. मोठी आई, अगं ती खूप समजूतदार आहे. एवढूशी आहे, पण नीट समजावलं की लगेच समजते. रितू स्माईल करत म्हणाली. हो, ते बघितलंच ग मी आता. खूप जीव आहे तिचा तुझ्यावर. तू म्हणालीस ना माझे बॉस ओरडतील, म्हणून लगेच म्हणाली मी नाही येणार. तू जा. खूप गुन्हे आहे ग लेकरू. मोठी आई चिवचं कौतुक करत म्हणाल्या. रितू किचन मध्ये सगळं आवरायला लागली. दुसऱ्या दिवशी दीक्षा रितूला सांगितल्याप्रमाणे ऑफिसला जाताना रितूला पिकअप करण्यासाठी आली होती. मोठी आई आणि रितूचे बाबा तिच्या मामाची चौकशी करतात. दीक्षा त्यांना मामा ठीक असल्याचं सांगत चिवला बाय करून ती रितूसोबत निघते. रितू दीक्षाला ऑफिसला जाताना ऑफिस पार्टी बद्दल आणि आजच्या शॉपिंग प्लॅन बद्दल सांगते. तू पण येणार आहेस ना? तू येणार असशील तरच मी जाणार, रितू म्हणते. अगं ऐकून तर घे. ठीक आहे, जाऊया आपण, असंच म्हणत होते मी. पण तू ऐकून तर घे आधी. लगेच इमोशनल ड्रामा सुरू मॅडमचा. दीक्षा नकारार्थी मान हलवत म्हणते. मला वाटलं तू नाही म्हणशील, म्हणूनच मी आधीच ते बोलून टाकलं. रितू तिच्याकडे तिरकी नजर टाकत म्हणते. समजलं. बाबांना ऑफिसला गेल्यावर कळवते, नाहीतर काळजी करत बसतील लेट झाला तर उगाच. आई नाही आहे ना, तर जेवणाचा प्रॉब्लेम नको ग, दीक्षा तिला म्हणते. हा चालेल, नाहीतर एक काम करू का, मोठ्या आईला तुमच्या दोघांचाही डब्बा बनवायला सांगते, रितू म्हणते. अगं कशाला उगाच, आपण घरी जाताना नेऊया ना पार्सल. कशाला उगाच त्यांना त्रास देतेस, आणि रात्रीचाच प्रश्न आहे, होईल आमचं मॅनेज, नको काळजी करूस. दीक्षा लगेच तिला अडवते. नक्की ना? नाहीतर आत्ता कॉल करते घरी, रितू तरीही एकदा विचारते. अगं खरंच, डोंट वरी, आम्ही मॅनेज करू. तसंही आई नसल्यावरच आम्हाला बाहेरचं खायला मिळतं. हेच दिवस असतात आमचे मस्त एन्जॉय करायचे. दीक्षा हसत डोळे मिचकावते. थांब, काकू आली की तिला सांगतेच, असं म्हणतेस ते. बरं बाई, चल आता, लेट मार्क लागेल नाहीतर. लंचला भेटू. बाय, रितू म्हणते. दोघी एकमेकींना बाय करत आपापल्या डिपार्टमेंटला निघून जातात. आपल्यासोबत दीक्षा पण येते, आणि आज काम लवकर संपवून निघूया. उगाच घरी जायला लेट नको, रितू मेघाला सांगत म्हणते. हा चालेल, तू तसंच दीक्षालाही सांगून ठेव, मेघा म्हणते. हो, पण आता नको, लंच मध्ये भेटू तेव्हा सांगते, रितू म्हणते. ठीक आहे म्हणत दोघीही आपल्या कामाला लागतात. लंच टाइम मध्ये रितू दीक्षाला लवकर निघायचं सांगते. चालेल, कामं पटापट संपवायला पाहिजे मला, पण डोंट वरी, मी करते मॅनेज बरोबर, दीक्षा लगेच म्हणते. काय गर्ल्स, कुठे जायचा प्लॅन सुरू आहे? प्रितेश त्यांच्याजवळ येत चेअर ओढून बसतो. अरे, मॉलमध्ये जातोय शॉपिंगसाठी. परवा पार्टी आहे ना ऑफिसमध्ये, मग म्हंटल तशी खूप दिवस शॉपिंग केलीच नाही, तर जाऊया, दीक्षा त्याला सांगते. ओह ग्रेट, मी पण येणार.
मला पण शॉपिंग करायची आहे, स्नेहा लगेच तयार होत म्हणते. वाटलंच मला, अजून कशी ही बोलली नाही. लास्ट वीक मध्ये गेली होतीस ना ग तू तुझ्या बहिणीसोबत. मी कॉल केला होता तेव्हा तेच सांगितलं होतंस ना मला. रितेश तिला रोखून बघत म्हणतो. हो, मग काय झालं? मला परत करायची आहे आणि मी तेव्हा जीन्स टॉपची शॉपिंग केली होती. पार्टी वेअर ड्रेस नाहीये माझ्याकडे. आणि तुला काय प्रॉब्लेम आहे रे? मी थोडी तुझ्याकडून पैसे मागते आहे, स्नेहा चिडून म्हणते. अगं बाई, मला काय प्रॉब्लेम असणार? तू मागच्याच आठवड्यात गेली होतीस म्हणून बोललो. जाऊ दे. तसंही तुम्हा मुलींना शॉपिंगची भारी हौस आणि तुला तर जास्तच. पैसे सेव्ह करून बघ कधीतरी, तो तिला म्हणतो. अरे जाऊ दे ना, तिला आवडत असेल शॉपिंग करायला, तू का एवढा ताण घेतोयस? आणि तिलाच नाही, आम्हालाही आवडतं शॉपिंग करायला. दीक्षा त्यांच्यात अजून भांडण होऊ नये म्हणून मध्ये पडत म्हणते. हो ना, आमचा जन्मसिद्ध हक्कच आहे तो. स्नेहा आणि मेघा एकमेकींना टाळ्या देतात. बाई, ही परवडली पाहिजे ना. हिच्याशी मला लग्न करायचं म्हटलं की, नाहीतर माझी अख्खी सॅलरी हिच्या शॉपिंग मध्येच गेली असं समज. म्हणून आत्ताच थांबवते. आता तुम्हाला कसं सांगायचं? जाऊ दे, करा काय हवं ते. तो हळू आवाजात रितूच्या कानात कुजबुजतो. तशी रितू खुदकन हसते. काय रे, काय पुटपुटतो आहेस? नेहा बारीक डोळे करून त्याला विचारते. जाऊ दे आता, तुम्ही परत सुरू नका हो, दीक्षा म्हणते. कुठे जायचंय ते ठरलं का काही? इथून RCT मॉल जवळ पडेल, तिथेच जाऊया, मेघा म्हणते. हो, मला चालेल, स्नेहा म्हणते. तुम्हाला चालेल ना? मेघा बाकीच्यांना विचारते. हो, मला चालेल, काहीच प्रॉब्लेम नाही. चालेल, मग 6 वाजता भेटूया पार्किंग मध्ये, दीक्षा सगळ्यांना म्हणते. वेट, मी निखिल आणि अमोलला विचारतो. मला पण शॉपिंग करायची आहे, सगळेच जाऊ. अमोल साईट व्हिजिट साठी गेलाय, मी कॉल करून बघतो येतोय का ते. प्रितेश दीक्षाला म्हणतो. ठीक आहे, विचार. आणि त्यांना लेट होणार असेल तर डायरेक्ट मॉल मध्ये बोलव. उगाच त्यांच्यामुळे आपल्याला उशीर नको. आपण जाऊन शॉपिंग सुरू करू, ते जॉईन होतील आपल्याला. दीक्षा तिचा मत देत म्हणते. ओके. प्रितेश लगेच मान्य करतो. का आता काय शॉपिंग करायची आहे तुला? स्नेहा विचारते. मी काय तुझ्यासारखी दर विकेंडला शॉपिंग करत नाही, 3-4 महिन्यात एकदा करतो, कळलं ना. आणि तुझ्यासारखी शॉपिंग करायला मला वेळही नाही. प्रितेश डोळे फिरवत तिला म्हणतो. दीक्षा, रितू आणि मेघा एकमेकींकडे बघतात. ह्यांचं काही होऊ शकत नाही अशा अर्थात, आणि आपापला टिफिन खाण्यात बिझी होतात. माझ्यासारखी म्हणजे? तू कधी आलायस का माझ्यासोबत शॉपिंगसाठी? स्नेहा फुगून विचारते. हो का, ठीक आहे. आता तूच बोललीस ना, तू कधी आलायस का माझ्यासोबत शॉपिंगला, म्हणून येते बस. आणि तुम्हा मुलींना लवकर काही आवडत नाही. 10 दुकानं पालती घालता तेव्हा कुठे एक टॉप घेता, त्यातही म्हणता हा कलर चांगला नाही, असा हवा होता, तसा हवा. रितेश तिला चिडवत डिवचतो. हो, राहू दे. तुझी चॉईस काय आहे ती मला माहिती आहे. स्नेहा तोंड वाकडं करून म्हणते. गाईज, आमचं झालंय, आम्ही निघतो, यू प्लीज कंटिन्यू. रितू गालातल्या गालात हसत म्हणते. आणि झालंच ना, की जरा कामालाही लागा, म्हणजे वेळेत निघता येईल आपल्याला. दीक्षा नकारार्थी मान हलवत म्हणते. माझं झालंय, मी पण येते तुमच्या सोबत, मला नाही थांबायचं इथे कोणासोबत. स्नेहा तिचा टिफिन आवरत म्हणते. ए बस करा रे, एवढं तर लहान मुलं सुद्धा भांडत नाही जेवढं तुम्ही भांडता. मेघा त्या दोघांना वैतागून म्हणते. मग काय, चला आता, जा आणि कामाला लागा. बाय. चल ग मेघा, भेटू ऑफिस सुटल्यावर. रितू त्या दोघांना बोलत तिथून निघते. ते जाऊन आपापल्या कामाला लागतात आणि ऑफिस सुटल्यावर सगळे मिळून शॉपिंगला निघून जातात.
मग कोणी कोणी आपल्या कलिगसोबत असा प्लॅन केला आहे किंवा केला होता. आठवणी ताज्या झाल्याच असतील ना त्यावेळीच्या? तर त्या आठवणी आठवत एक गोड स्माइल चेहऱ्यावर ठेवून स्टोरीला लाईक द्या. आणि हो, स्टोरीच्या पुढच्या अपडेट्ससाठी मला नक्की सबस्क्राईब करा. थँक यू.